भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊची. मुहूर्त मेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच तर म्हणतात ना, जय भवानी जय शिवाजी. आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे, ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 19 फेब्रुवारी हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊच्या पोटी एका सिंहाचा जनतेचे राजे शिवछत्रपती शिवाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. जिजाऊ मातेकडून त्यांना चांगले संस्कार व शिकवण मिळाली होती आणि वडील शहाजी राजांकडून त्यांना शौर्याचा वारसा मिळाला. तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली. बालवयातच त्यांनी अनेक युद्धकलाचे प्रशिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले. रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. त्यावेळी सर्व गुलामगिरी होती आणि समोर होते बलाढ्य शत्रू. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी अनेक मावळ्यांनी आपले प्राण पणाला लावले होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक शूरवीरांनी आपल्या शिवाजी महाराजांची साथ दिली होती. 3 एप्रिल 1680 मध्ये शिवरायांचे निधन झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय भवानी जय शिवाजी. जाता जाता एवढंच सांगून जाते, सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी.